बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाब क्षेत्राचं मोठा या चक्रीवादळात रूपांतर झालेलं असून सध्या ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहरापासून सुमारे 530 किलोमीटर अंतरावरती आहे। हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मोठा हे नाव थाई भाषेत सुवासिक फूल असा अर्थ दर्शवतो। हे वादळ आगामी काही तासात अधिक तीव्र स्वरूप धारण करण्याची शक्यता आहे। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार मंगळवार 28 ऑक्टोबरच्या रात्री मोठा चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रूपांतर होऊन ते आंध्र प्रदेशातील काकीनाडा किनारपट्टीवर आदळण्याची शक्यता आहे। त्यानंतर ते ओडिशा आणि छत्तीसगडच्या दिशेनं धडकणार आहे। त्यामुळे पुढील काही दिवसात या वादळाचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवणार आहे। वादळ छत्तीसगडच्या दिशेनं सरकल्यानंतर त्याचा प्रभाव विदर्भात 3 दिवस 28, 29 आणि 30 ऑक्टोबरला राहणार आहे। हवामान खात्यानं सांगितलं की या काळात गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे। नागपूर, अमरावती, वर्धा आणि अकोला परिसरातही अधूनमधून पाऊस होण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातही या वादळाचा अप्रत्यक्ष परिणाम दिसेल। छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। आता मध्य महाराष्ट्र व कोकणात देखील पावसाची शक्यता आहे। बातमी सविस्तर पाहूयात, पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसंच हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरती पाहत असाल तर आपल्या हक्काच्या HPN मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्राचा परिणाम देखील महाराष्ट्रावरती पडतोय। हे क्षेत्र सध्या मुंबईच्या नैऋत्य दिशेला सुमारे 660 किलोमीटर अंतरावर असून ते ईशान्य दिशेने सरकत आहे। त्याच्या प्रभावामुळे 29 ऑक्टोबरपर्यंत मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर तसंच मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे। हवामान विभागानं शेतकऱ्यांना पुढील काही दिवसांसाठी पिकांचं संरक्षण करण्याचं आवाहन केलंय। काढणीला आलेली सोयाबीन, उडीद, हरभरा, कापूस आणि भात यासारखी पिकं शक्य असल्यास लवकर काढून सुरक्षित ठिकाणी साठवावीत। धान्यांचं वाळवण थांबवावं आणि ते सुरक्षित ठिकाणी हलवावं। पिकांवरील फवारणी व खतांचा वापर पुढील काही दिवस टाळावा। जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवावं आणि पाण्याचा निचरा व्यवस्थित सुनिश्चित करावा असं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे। आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा। पाहत रहा HPN मराठी न्यूज।